मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. आज आपण पाहणार आहोत पॅसेज नंबर 9 फ्रॉम नवोदय विद्यालय एंट्रान्स एक्झाम. चला तर पाहूया पॅसेज. फार्मर्स इन कृष्णा डिस्ट्रिक्ट इन आंध्र प्रदेश आर यूजिंग म्युझिक टू रीप रिच हार्वेस्ट. आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यामध्ये शेतकरी चांगलं पीक मिळवण्यासाठी म्युझिकचा वापर करत आहेत. दे कॉल इट सोनिक ट्रीटमेंट, आणि त्यांनी या ट्रीटमेंटला सोनिक ट्रीटमेंट असं म्हटलेलं आहे. ऑल दॅट द फार्मर्स डू इज टू हँग अ टेप रेकॉर्डर अबोव द क्रॉप युजिंग अ बांबू पोल अँड एक्सपोज द क्रॉप टू म्युझिक फॉर हाफ ॲन अवर ट्वाईस अ डे. आणि यासाठी ते फार्मर काय करतात तर त्यांचं पीक जिथं आहे म्हणजे शेतामध्ये त्या ठिकाणी ते एक बांबू गाडतात आणि त्या बांबूवर एक टेप रेकॉर्डर ठेवून अर्ध्या घंट्यासाठी ते काहीतरी म्युझिक लावतात आणि असं ते दिवसातून ट्वाईस अ डे म्हणजे दिवसातून 2 वेळा करतात. शुगर केन यील्ड्स हॅव इन्क्रीज्ड बाय 6 to 8 टन्स पर एकर आफ्टर द सोनिक ट्रीटमेंट. आणि असं केल्यामुळे शुगर केनचं जे फील्ड आहे म्हणजे शुगर केन ऊसाचं जे क्षेत्र आहे तर त्यामध्ये यील्ड्स झालेले आहे. यील्ड्स म्हणजे त्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे बाय 6 to 8 टन्स पर एकर. एका एकरामध्ये 6 ते 8 टनांनी ऊसाच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे आफ्टर दिस सोनिक ट्रीटमेंट. दिस रिझल्टेड इन ॲन ॲडिशनल इन्कम ऑफ 5,400 to 7,200 टू द फार्मर्स. आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातसुद्धा वाढ झालेली आहे. 5,400 ते 7,200 अशा प्रकारची त्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे. आफ्टर एक्सपेरिमेंटिंग विथ व्हेरियस फॉर्म्स ऑफ म्युझिक. आणि मग आता या शेतकऱ्यांना माहीत झालं की आता आपण म्युझिक ट्रीटमेंट दिली पाहिजे. आणि मग त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं म्युझिक त्या झाडांना पिकाला ऐकवणं सुरू केलं. त्यानंतर इट वॉज डिस्कवर्ड दॅट इन्स्ट्रुमेंटल म्युझिक प्रमोट्स मॅक्झिमम ग्रोथ इन शुगर केन. आणि त्यानंतर शेतकऱ्यांना असं माहीत झालं की इन्स्ट्रुमेंटल म्युझिकचा जास्त प्रभाव पडतो आणि त्यामध्ये जास्तीत जास्त झाडाची ग्रोथ होते असं त्यांना वाटलं. कोण्या पिकामध्ये? स्पेशली शुगर केन ऊसाच्या झाडांमध्ये. शुगर इंडस्ट्रीज स्टार्टेज डिस्ट्रीब्युटिंग म्युझिक कॅसेट्स टू द फार्मर्स अँड द रिझल्ट वेअर रिवॉर्डिंग. आणि त्यानंतर जेव्हा ही गोष्ट शुगर इंडस्ट्रीजला माहीत झाली तेव्हा साखर कारखान्याशी संबंधित जो उद्योग आहे त्या उद्योगांनी त्या इंडस्ट्रीने शेतकऱ्यांना म्युझिकच्या कॅसेट डिस्ट्रीब्यूट करायला सुरुवात केली आणि तेही फ्रीमध्ये. आणि त्यानंतर रिझल्ट जे बघितले तर रिझल्ट्स हे फार आश्चर्यकारक होते, फारच चांगले होते, रिवॉर्डिंग होते. मग आता पहिला प्रश्न, सोनिक ट्रीटमेंट वॉज एक्सपेरिमेंटेड ऑन. सोनिक ट्रीटमेंट जी होती ती कशावर एक्सपेरिमेंटेड केल्या गेली? शुगर केनवर, बांबूवर, फार्मर्सवर की सगळ्या क्रॉपवर? तर ही ट्रीटमेंट फक्त शुगर केन या क्रॉपवर केलेली आहे म्हणून ॲन्सर ए. दुसरा प्रश्न, सोनिक ट्रीटमेंट इज युजिंग म्युझिक टू. सोनिक ट्रीटमेंटमध्ये जे म्युझिक यूज केलं जातं त्याचा वापर कशासाठी होतो? ए. एंटरटेनमेंट द फार्मर्स, फार्मरला एंटरटेन करण्यासाठी. नाही. बी. ट्रीट द फार्मर्स, फार्मरला ट्रीट करण्यासाठी, त्यांच्यावर ट्रीटमेंट करण्यासाठी. नाही. सी. इन्क्रीज द इन्कम ऑफ द फार्मर, फार्मरचं इन्कम वाढवण्यासाठी. बरोबर आहे. डी. गिव अ बूस्ट टू द इंडस्ट्री, इंडस्ट्रीला बूस्ट देण्यासाठी. तर आपल्याला एक गोष्ट यामधून नक्कीच लक्षात येईल की सोनिक ट्रीटमेंट ही इन्क्रीज द इन्कम ऑफ द फार्मर म्हणजे फार्मरचं उत्पन्न वाढवण्यासाठी या ट्रीटमेंटचा वापर केला जात आहे. म्हणजे दुसऱ्याचा ॲन्सर आहे सी. प्रश्न तिसरा, सोनिक ट्रीटमेंट वॉज गिवन टू द क्रॉप्स. सोनिक ट्रीटमेंट ही क्रॉपला दिल्या गेली. कशी दिल्या गेली? ट्वाईस अ वीक, आठवड्यातून 2दा. वन्स अ डे, दिवसातून 1दा. ट्वाईस अ डे, दिवसातून 2दा. वन्स अ वीक, आठवड्यातून 1दा. तर अकॉर्डिंग टू दिस पॅसेज यामध्ये ॲन्सर आहे ट्वाईस अ डे. ट्वाईस अ डे म्हणजे ॲन्सर नंबर सी. चौथा प्रश्न, द काइंड ऑफ म्युझिक फाउंड मोस्ट इफेक्टिव्ह इन सोनिक ट्रीटमेंट वॉज. सोनिक ट्रीटमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं म्युझिक दिलं गेलं तर त्यापैकी कोणतं म्युझिक जास्त इफेक्टिव्ह होतं? पहिलं फिल्मी, दुसरं क्लासिकल, तिसरं व्होकल आणि चौथं इन्स्ट्रुमेंटल.
तर ॲन्सर आहे डी इन्स्ट्रुमेंटल. 5वा प्रश्न. शुगर इंडस्ट्रीज प्रमोटेड सोनिक ट्रीटमेंट बाय. शुगर इंडस्ट्रीने या सोनिक ट्रीटमेंटला प्रमोट करण्यासाठी, वाढवण्यासाठी, त्याचा प्रसार करण्यासाठी काय केलं? ए. एक्सपेरिमेंटिंग ऑन डिफरंट काइंड्स ऑफ म्युझिक. वेगवेगळ्या म्युझिकवर त्यांनी एक्सपेरिमेंट केले नाही. हँगिंग अ टेप रेकॉर्डर ऑन अ बांबू पोल. बांबू पोलवर त्यांनी टेप रेकॉर्डर हँग केले नाही. ते तर शेतकरी करायचे सुरुवातीला. सी. गिफ्टिंग फ्री म्युझिक कॅसेट्स टू फार्मर्स. फार्मर्सला त्यांनी फ्रीमध्ये म्युझिक कॅसेट्स दिल्या. तर बरोबर आहे, हेच केलं. डी. युजिंग डिफरंट मॅन्युअर्स. नाही, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं खत वापरलं. तर तसंही नाही. ॲन्सर आहे सी. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पॅसेज नंबर 9 बघितलेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनललाही सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.